सायकल वाले पोलीस वाले ब्रेक लावून थांब, डबल सीट जाऊ आपण लांब लांब लांब. भाई मामा, भाई मामा. अरे आजी, मी इकडे. भाई मामा, अरे तुला सगळीकडे शोधलं, इथं काय करतोयस? सायकलची कंडिशन चेक करतोय. नाही म्हणजे ब्रेक चेक करतोय, ऑइल टाकतोय. काय आहे, सायकलची कंडिशन चांगली राहणं महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्यावरून कोणी पडायला नको. काय कोण पडलं? मला काय माहित. तेच तर. कोणी पडलंय का? नाही नाही, हे बघ मी धडधाकट आहे. तू नाही रे, दुसरं कोणी पडलंय का सायकल वरून? माझ्या सायकलवरनं दुसरं कोण कसं पडेल रे? काय विनोद करतोस रे? अरे पण सायकलला तर लागलंय. कोण म्हणलं? सायकलच म्हणाली. ते बघ किती लागलंय. अच्छा ते ना, अरे ते मी मगाशी म्हणलं ना, पार्किंग मध्ये पडली. पण त्या इथं सायकलवर कोणी नव्हतं ज्याच्यामुळे सायकल पडली. कोण? एखादी मुलगी वगैरे? छे, माझ्या सायकलचा आणि मुलीचा काय संबंध? तेच तू सांग, काय संबंध? तेच म्हणतोय मी, काहीच संबंध नाहीये. नाही ना? हा मग ठीक आहे. अरे आपण प्रश्नोत्तर काय करत बसलो? अरे दादा मामा तुला शोधतोय, जा तो भडकायच्यात. हो जातो, पण सायकलवर नीट लक्ष दे. हा, आणि सायकलवर कोण बसतंय त्यावरही नीट लक्ष दे. हा, अरे सायकल वाले पोलीस वाले ब्रेक लावून थांब, डबल सीट जाऊ आपण लांब लांब लांब, डबल सीट जाऊ आपण लांब लांब लांब, डबल सीट. अगं मम्मा खूप दुखतंय, नको प्लीज बाज एवढं औषध. तू इथे सरक जरा, मला नीट औषध लावू दे. नको ना. कोणी सांगितले ते असं उद्योग करायला? मग मी काय मुद्दाम पडले का? हा, बाज एवढं औषध. आणि म्हणूनच मी त्या मुलाशी असं बोलले ना, तर मी नीट बोलले असते. अरे बेटू, पण सायकल चालवायचीच कशाला? सायकल मी अडखळून पडले, मोठा दगड आला होता, म्हटलं ना मम्माला. खोटं बोलायचं नाही. या डॉक्टर म्हणाले सायकल होती म्हणजे सायकल होती. बेटू, मला खरं सांग, कोणाची सायकल होती आणि तू का बसली होतीस सायकलवर? मी सांगते, सायकल चालवायचा प्रयत्न केला असेल हिने, हो ना? नाही अगं मम्मा. कुठे चालवलीस तू सायकल? मला ना खरं काय ते कळलंच पाहिजे. ए चिरो, ऐकू येते? मग घेऊन ये ना. चंदू थांब, मी देते फोन. सई, हॅलो हॅलो. हॅलो. हा रॉंग नंबर, फोन ठेवा. अरे आता तुला हलता येत नव्हतं ना, आणि फोन आणण्यासाठी डायरेक्ट उडी पिडी मारून गेलीस? एवढा महत्वाचा होता का फोन? बेटू, रॉंग नंबर. तो उचलायला एवढा उत्साह येते कुठून? एवढी ताकद? सवय. डॅडू, मला पहिल्या रिंग मध्ये फोन उचलायची सवय आहे, विसरलास ना तू? हा बरोबर. अच्छा, मगापासून आम्ही एवढे कॉल्स करत होतो, एकही फोनचं उत्तर नाही दिलंस ते? तू नक्की सांगा, कुठे होतीस सई? कुत्र्या मागे. अगं ते नैनाचं कुत्रं होतं ना, त्याच्या मागे मागे पळत होते, हातातच येत नव्हतं, मग पडले मी. आहेस का ते कुत्र्याचं अजून? अगं किती वेळा सांगितलंय तुला, कुत्र्याची ॲलर्जी आहे, कुत्र्याला हात लावायचा नाही. हो बरं, आता तुम्ही सगळे जा, मी झोपते, मी आराम करते जरा वेळ. ओके बेटू, हा. त्या दिवशी तू माझ्याकडनं सायकल मागितली होतीस. हो तू आज नक्की सायकलवर नव्हतीस? डॅडू, अरे खरंच नव्हते मी. तुझी शपथ घेऊ का? नको, तू काळजी घे. थँक्यू डॅडू, लव यू. इथूनच. आणि मी त्या आज आलेल्या मुलाशी बोलून घेतो.
तुमच्या भेटीचं काय सेटिंग होतं का बघतो. अरे डॅडू पण बिण काही नाही. तुला त्या मुलाला भेटावंच लागेल. चांगलं स्थळ आलंय. मी हातचं नाही गमवायचं. तू आराम कर आणि ऐक, फोन जरा लांबच ठेव. हा नाही, लक्ष आहे माझं. बस. शशी, या मुलीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. ही नक्की आपल्याशी खोटं बोलते. तिच्यावर बारीक नजर ठेवायला हवी. हॅलो. नाही, रॉंग नंबर आहे. ठेवा तुम्ही फोन. हॅलो. एकदा सांगितलं कळत नाही का हो तुम्हाला? रॉंग नंबर लागलाय, फोन ठेवा. अरे आदित्य, मी बोलतीये सई. ओ सई. हा. अरे अच्छा, मग मगाशी मी फोन लावला तेव्हा रॉंग नंबर कसा लागला? कमालच आहे. सॉरी रे. मी तुझ्या चौकशीसाठी फोन केला होता. अरे हो, माहितीये मला. मग अरे तो माझा ग्रेट डॅडू आणि मम्मा ना डोक्यावर बसले होते माझ्या. मी सायकल वरून पडलीये की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. आता ते समोर असताना मी कसा फोन उचलू? ए मार्किमस, तू तुझ्या घरच्यांना एवढी टरकतेस का? तू नाही घाबरत तुझ्या मामांना? नाही, मी घाबरतो, पण तूही घाबरतेस तर 1000 वेळा खोटं बोलून कशाला लपून येतेस? तुझ्यासाठी. माझ्यासाठी? अरे मी भेटल्यापासून जरा तरी कुठे स्मार्टनेस यायला लागलाय तुझ्यात. अच्छा. म्हणजे बघ ना, जर का मी तुला भेटले नाही तर तू पूर्वीसारखाच मुलींशी कसा बोलू वगैरे असं म्हणणारा बावळट लेम. माझा एवढा उद्धार करायची काहीच गरज नाहीये. मला त्यात पडायचं नाहीये. पण मी माझ्या मित्राला एक स्मार्ट आणि चांगला मित्र बनवण्याचं चॅलेंज घेतलंय ना. और हम ऐसे बीच रास्ते में साथ छोड़ के जाने वालों में से नहीं है. हम दोस्ती निभाते हैं. अच्छा, म्हणजे तू तुझं चॅलेंज पूर्ण करणार, पण माझी मिशन मात्र मी अर्धवट सोडायची. मिशन? हा, मग तुला सायकल शिकवायची मिशन. हा, पण आता आज तू पडलीस म्हणल्यावरती आता सायकल चालवणं बंदच नाही का? असं काही नाही. मी सायकल चालवायला शिकणारच आहे. तू घरच्यांना असं घाबरत असतं ना, हे शक्यच नाही, उगाच काहीतरी. तू चॅलेंज देतोयस मला? हा, चॅलेंज देतोयस? एकदा पडले म्हणून काय झालं? मी सायकल चालवणारच. यू विल सी. लागली का बेट? लागली बेट. हम डरते नहीं है किसी से. हाँ, डायरेक्ट पंगा. मी तुला सायकल चालवून दाखवणारच. आज? शक्यच नाही. हो बरोबर, नाहीच ते शक्य, नाहीच आहे. तू तुझ्या मामांना खोटं सांगून सायकल घेऊन येणार वगैरे नाही, शक्यच नाहीये. बरोबर आहे. ए चल चल, असं काही नाही. येईन मी. ठीक आहे, मग भेटू संध्याकाळी. हा, तूच एकदा पुन्हा विचार कर. आजच पडली तू, अजून दुखत असेल ना थोडं थोडं. हे बघ, मला कोणी चॅलेंज केलं ना की जास्त दुखतं. त्यामुळे आज संध्याकाळी मी तुला सायकल चालवून दाखवणार, म्हणजे दाखवणारच, ते सुद्धा एकटीने. चल चल. आदित्य, दादा मामा बोलवतो, नंतर बोलू आपण. आज मी याला सायकल चालवून दाखव. काय रे, हे काय ऐकतो मी? काय ऐकतोस? काही नाही, तुझा फोन लागत नाही म्हणे, सतत बिझी असतो. कोणाशी बोलतोस रे एवढ्या वेळ? नाही रे, मी कोणाशी बोलणार? नाही, मग लागत का नाही फोन? ऑफिसमध्ये रेंजचा जरा इश्यू आहे रे, नेटवर्क नाही मिळत. असं? कोण फोन करायचा प्रयत्न करत होता? बस बस. ही बघ, ही मुलगी तुला फोन करत होती. ही
आणि हिची तक्रार आहे की तुझा फोन लागत नाही म्हणून. कोणी मला का फोन लावत होते? हे बघ, आज हिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे आणि त्याला तू जायचंस. गाण्याचा कार्यक्रम? मी? हा, अरे मामा, गाण्याचे कार्यक्रम वगैरे तुम्हालाही आवडत नाहीत, मला का पाठवताय? आणि गाणं आवडत नसेल पण ही मुलगी आवडली आम्हाला, चांगली आहे. आता हे काय अचानक? का तुझा दुसरा काही प्रोग्राम आहे का? आज नाही नाही. मग जायचंस तू हिचं गाणं ऐकायला? हं? जा बघून ये मुलगी. अरे चांगलं स्थळ आहे. हं? दादा मामा. हा, बोल. दादा मामा, अरे आजच्या आजच भेटणं गरजेचं आहे का? तर काय अडचण आहे का तुला? नाही रे, पण म्हणजे असं डायरेक्ट कसं भेटायचं ना? आधी 1-2 दिवस जरा फोनवर गप्पा मारल्या असत्या. ती फोन करतच होती पण तुझा फोन बिझी होता ना. बिझी नाही रे, नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. हे बघ, आता त्या बाबतीत चर्चा नको. हा, चला तू तिला बघून ये जा. दादा मामा, अरे काय ना, ते असं मुलींना ना भेटायची मला सवयच नाही रे. म्हणून तर भेटून घे, सवय होईल. हो ना रे दादा? अगदी बरोबर. जा, तयार हो, भेट आणि सांग मला काय ते. जा, उभा नको करू इकडे. काय मुलगा. आज संध्याकाळी वांदे होणार आहेत मला. सई, काय चाललंय तुझं? कुठे निघालेस एवढं लागलं असताना? नैनाकडे तिला हेल्प म्हणून. ते कुत्रं पकडायचं आहे ना. नाही, मी नाही कुत्रं पकडणार आहे, मी बघणार आहे फक्त. नो बेटू, केवढं लागलंय तुला? अजिबात बाहेर जायचं नाही. आता तर नाहीच, पण पुढचे 7-8 दिवस कंप्लीट रेस्ट. मग माझ्या बेटचं काय होणार? कसली भेट? अरे मी नैना बरोबर बेट लावली होती ना, कुत्रं पकडायचं आहे ना, तर मी बेट लावली होती, पण मी गेले नाही तर ती जिंकेल ना. नो प्रॉब्लेम. तू बरी झालीस ना की मी कुत्रा पकडण्याची कॉम्पिटिशनच अरेंज करतो. स्पॉन्सर्ड बाय शशी बिराजदार. हा, डॅडू, अरे आजची बेट लागली आहे ना. तू फोन लाव तिला. मम्मा, पण नैनाला फोन लाव. हॅलो नैना. हा हॅलो. स्पीकरवर टाक. मला बोलायचंय, टाक. तुझं काय चालू असतं का सतत? कसले प्रॉब्लेम आहेत आता? आंटी, ते काय झालं ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. खूप गरज आहे सईची. पाठवा ना, प्लीज पाठवा. हे बघ, तुला झेपत नसेल ना तर कुत्रं पाळू नकोस. हा, नाही पाळणार मी नेक्स्ट टाइम पासून नक्की. प्लीज एकदाच पाठवा ना आंटी. ऐक, सईला कुत्र्याला हात लावू द्यायचा नाही, ओके? तिला ॲलर्जी आहे कुत्र्यांची. हो, सई कुत्र्याला हात लावणार नाही आणि कुत्राही सईला हात लावणार नाही, नक्की. आजचं शेवटचा. हो हो हो, शेवटचं, नक्की शेवटचं आंटी. हा, बाय नैना, बाय. हे बेटू, मी येऊ बरोबर? नाही, मी जाते. कमाल आहे. शशी, हा, शशी, या मुलीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. मला वाटतं ही पुन्हा एकदा आपल्याशी खोटं बोलतेय. तू एक काम कर, हिच्या मागे जा आणि ही नक्की कुठे जातेय ते चेक कर. ओके, मी नजर ठेवतोच. अरे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. म्हणून मी इथे आहे ना. हा हा हा, आणि तो जर मेकॅनिकल निघाला ना तर त्याची तर आज ना मी फुल अँड फायनलच करून टाकतो.
थँक्यू नयना, थँक्यू सो मच. अगं थँक्स काय, ऍक्च्युली मी तर ना तुला थँक्स म्हणायला पाहिजे. तू माझं आणि आधींचं जुळावं म्हणून करतेस ना हे. मी येतेच, तू पोचा. बरं चल, मी पोचते. बाय. मामा भेटायला जायचं होतं ना तिला, मुलीला. हा, पण तो गाण्याचा कार्यक्रम संध्याकाळी आहे. जरा अर्जंट काम आहे रे माझं आधी. आधी हा, मग ते करतो आणि मग तिला भेटायला जातो. बरं ठीक आहे, हा? हरकत नाही. हे बघ, पण उशीर करू नको. जा, भेट तिला आणि नीट बोलून घे सगळं. हो, कळवतो सर. येऊ. हे काय, आधी कुठे गेला? हा काय आत्ता गेला? हो, हा. मी पण येतो, माझं जरा अर्जंट काम आहे. बा थांब थांब थांबा, डिस्टन्स ठेवा, डिस्टन्स ठेव. तिला दिसलो तर वांदे होती, तिला माहिती आहे माझी गाडी. बघितलं नाही ना, बघितलं नाही ना त्यांनी. हा, हळू 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 चल, हळू चल. त्या गल्लीत घुसली बघ, ती गल्लीत घुसली. चालले कुठे ही मुलगी? हाय, मी बोललो होतो ना मी येणारच. त्यामुळे मी आलोच आणि बेटही जिंकलोच.